सगळे प्रिंट्स बदलत वाव, राहतात. ही एकदम अशी एकदम छान वाटते. राधा कृष्ण वाली बॅग आहे, ह्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आपल्याकडे रिअलिस्टिक घुंगरूवाले पण टोट बॅग्स आहेत. त्याने आपल्या मुलांना कुठेतरी व्यस्त ठेवायचं असेल, ज्यांना पेंटिंगची आवड वगैरे आहे, तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्कीच येऊन व्हिजिट करा. इकडे बॅकपॅक पण आहे. बॅकपॅक मध्ये वेगवेगळे प्रिंट्स येतील तुम्हाला. ही वारली डिझाईन कॅनव्हासची बॅग आहे. ओके, कोणाला जर बॉटल बॅग्स असे घ्यायचे असेल तर हे सुद्धा ऑप्शन्स इथे तुम्ही बघू शकता. इथे खूप सारे वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा बॅग्स आहेत. एक डिझायनर लेस आहे विथ लटकन येईल तुम्हाला. नंतर मग आपले डबल पॉकेट वाली बॅग्स आहेत. त्याच्यात आपल्याकडे ऑफ व्हाईट होती. ओके, ही पण प्रिंट तुम्ही बघू शकता, खूप छान वाटते अशी. पुढे आपल्याकडे बदलत राहतात, 3-3 दिवसात प्रिंट्स वगैरे येत राहतात. हे फक्त आपल्याकडेच आहे. आत पॉकेट सुद्धा आहे, अस्तर आहे, पायपिंग केलेलं आहे. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मॉडर्न आणि स्टायलिश टोट बॅग्स, जे फक्त सुंदरच नाही तर नो प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंटसाठी बेस्ट आहेत. आणि या बॅग मागे आहे अशी एक खास स्टोरी. ती म्हणजे हा बिझनेस सुरू केला आहे एका आई आणि तिच्या मुलीने. स्वतःच्या मेहनतीवर, क्रिएटिव्हिटी आणि एन्व्हायरमेंटचा विचार करता त्यांनी हा सुंदर उपक्रम चालू केला आहे. तर चला आपण बघूया त्यांचं टोट बॅगचं कलेक्शन. आपण कलेक्शनला सुरू करायच्या आधी पहिला त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. तर ही आहे माई लेकींची जोडी, ही आहे श्रीरूपा आणि ते आहेत त्यांच्या आई पौर्णिमा काकी. तर चला आपण त्यांचं कलेक्शनला सुरुवात करूया. तर आपली स्टार्टिंग रेंज कुठपासून आहे? स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 20 रुपीज पासून आहे. आपल्याकडे ऑफ व्हाईट मध्ये ही बॅग आहे आणि एक ब्लॅक मध्ये येते. ही मिनी कॉटनची टोट बॅग आहे. याला रिटर्न फेवर, इव्हन वेडिंगला वगैरे रिटर्न गिफ्टिंग बॅग, मंदिरात वगैरे जातो आपण, तर त्या हिशोबाने द्यायला काम येते. मिनिमल यूज साठी, इव्हन दुधाला वगैरे सकाळी जे आपण नाश्त्याला वगैरे करतो ना, त्यासाठी बॅग्स काम येतात. इव्हन असे त्याच साईज मध्ये आपल्याकडे लॉंग हँडल मध्ये पण आहेत. हे सगळे कोण लाईक कॉम्पॅक्ट स्किनी गर्ल्स वगैरे असतात ना, त्यांना जास्त लॉंग टोट बॅग नको आहे, तर त्या हिशोबाने हे सगळे काम येतात. इव्हन यू कॅन पेंट ऑन इट. आपण पेंटिंग आणि एम्ब्रॉयडरी पर्पज साठी पण बेस्ट आहे. राईट. आणि त्यानंतर मग आपले 50 वाले कलेक्शन स्टार्ट होतात. त्याच्यात तुम्हाला मिक्स लाईक प्रिंट्स येतील, वेगवेगळे एक्सपोर्ट ब्रँड नेम वगैरे वाले आहेत. अच्छा. तर इच डिझाईन 3 to 4 डेज मध्ये चेंज होत राहतात, 3 ते 4 दिवसात. आणि याच्यात बरेच कलेक्शन आहेत आणि वेगवेगळ्या कलर ऑप्शन्स मध्ये पण मिळतील तुम्हाला असे. अच्छा, याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत आणि सेम साईज आहे ना? सेम लाईक 14x16 साईज आहे ना, फक्त प्रिंट वगैरे वेगवेगळी असेल. ओके. वेगवेगळे. तर हे सगळे हळदी कुंकूला पण बरेच लोक घेऊन जातात. 38 रुपये जर 12 घेणार तर 38 रुपयांनी होलसेल रेटनी मिळेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे आपल्याकडे होलसेल रिटेल हे दोन्हीने आहे. त्यानंतर मग अशी स्लिंग बॅग वगैरे पण आहे. हे पण 50च्या रेटला आहे. हे जुको मटेरियल आहे. त्याला तुम्ही किती खेचाल तरी फाटत नाही आणि किती लोड ठेवू शकता तुम्ही. वाव, सी अशी प्रिंट पण एकदम अशी व्हायब्रंट कलर मध्ये. जुको फॅब्रिक आहे हे, तर हे धुतल्यावर पण भरतं. ओके, मस्त. त्यानंतर मग आपल्याकडे अशी कॉटनचे टोट बॅग्स आहेत, मिनी बॅग्स. वाव. याच्यात आपल्याकडे डेनिम मध्ये पण आहे. ही आता म्हणजे सध्या ट्रेंडिंग आणि एकदम स्टायलिश आपण म्हणतो. इव्हन पॉकेट वगैरे पण आहे ह्याला. पुढे मस्त आहे. सी कॉइन आणि चावी वगैरे मला आतमध्ये पण दाखवते आणि एकदम छान आहे. आतमध्ये व्यवस्थित सगळं राहू शकतं. वाव. असे वेगवेगळे ब्लॅक मध्ये पण आहेत, असे डबल आउटसाइड 2 पॉकेट्स वाले. ओके, 2 पॉकेट्स आहेत आउटसाइड. अच्छा, दुधाला वगैरे, इव्हन टिफिनला पण कामी येते. येस. आणि इथे तुम्ही बघू शकता आणि हा पॉकेट्स आहेत, त्यामुळे सामान पण राहणार. बो बॅग बेस्ट प्रोडक्ट. हे आपल्या जॅन मध्ये खूप गेले. ओके, मस्त आहे. आणि हे ऍज म्हणजे जसं तू म्हणालीस की आपण हळदी कुंकू वगैरे त्यासाठी इव्हन आता बर्थडे पार्टी आणि आता वेडिंगचं सीझन चालू झालं, तर मग ह्याचं सेलिंग खूप जाते. वाव, छान आहे. ह्याची रेंज काय आहे? हे जर तुम्ही सिंगल घेणार तर 80 रुपीजने पडेल आणि जर 12ची क्वांटिटी घ्याल तर मग 50 रुपीज पर पीस नाही आहे. ओके. एक पॅटर्न 12 पीस घेतल्यावर होलसेल रेट आहे. ओके, मस्त, छान आहे. आणि आता ह्याच्यापेक्षा मोठ्या साईज मध्ये पण आहेत. हो, मग आपलं 50 नंतर मग 80 वाले कलेक्शन स्टार्ट होतात. त्याच्यात पण आपल्याकडे एक्सपोर्ट मध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत, लाईक असे आउटसाइड टू बॉटल वगैरे ठेवायला. इव्हन तिकडे पण आहे, पॉकेट या साईडला पण आहे. हो, आणि असे मोठ्या मोठ्या ह्याच्यात पण खूप सारे आहेत. आणि तरी ह्याच्यामध्ये आपलं वेट वगैरे किती? 8 किलो पर्यंत. 7 ते 8 किलो पर्यंत. ओके. आणि 50 वाले प्रिंट कशी आहे, म्हणजे काही जाण्यासारखी? हे सगळे स्टिकर प्रिंट आहेत. अच्छा, ओके. आणि ते कपडा पण मी बघते, मस्त असं एकदम जाड आहे.
आणि इव्हन मी तुम्हाला हे पण इव्हन हँडल दाखवते. वगैरे पण Yes. तुम्हाला स्ट्रॉंग येणार, नेवाड वगैरेचे पण आहेत. ओके. आता ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय कलेक्शन आहे? त्यानंतर मग आपल्याकडे ड्युअल हँडल वाली पण एक बॅग आहे, ती पण दाखवते मी अच्छा, तुम्हाला. ड्युअल हँडल मध्ये. हो, लाईक शॉर्ट ने पण घेऊ शकता आणि एक वन साइड स्लिंग बॅग सारखी पण आहे. ओ वाव. अशी मार्केटिंगला बेस्ट आहे ही. हा येस. तुम्ही भरचक कपडे ठेवू शकता आरामात, हा, हा, शॉपिंगला हा. वगैरे, इव्हन See, मी दळणला इथे वगैरे बोला. दाखवते. हे असे आपण असे सुद्धा हँडने घेऊन जाऊ शकतो आणि प्लस हे ड्युअल प्रिंट आहे हो, ह्याची. बोथ साइड यू Yes. कॅन यूज. आणि हे असं आपण लॉंग हँडचं आहे, आपण ही अशी सुद्धा यूज करू शकतो. वाव. आणि ती अशी लुक वाईज पण एकदम अशी ब्राईट छान आहे, वाटते. ब्राईट कलर आहे. आणि त्यानंतर मग आपले 100 वाले कलेक्शन स्टार्ट होतात. ह्याच्यात कमीत कमी आपल्याकडे 8 ते 9 प्रिंट आहेत, पण सध्या ह्याच्यामध्ये? त्याचा स्टॉक संपलाय आपल्याकडे. पण ही बॅग Okay. भरपूर जाते, याचं सेलिंग खूप आहे आपल्याकडे. ओके. आणि आणि हे आपलं थिक मटेरियल मटेरियल आहे, कॉटन आहे. Cotton कॉटनचं मध्ये. जीएसएम हे 300 जीएसएमचं कॉटन आहे. ओके. आणि Cotton मध्ये ह्याच्यामध्ये फक्त- तुम्ही बघू शकता ह्याला झीप आहे, राईट? हम्म. ह्याला झीप आहे. वाव. आणि असं बघता वेगवेगळे प्रिंट्स आणि कलर्स वगैरे पण ह्याच्यात रेड कलर, येलो कलर, ग्रीन, Okay. सगळे भरपूर कलर्स येतात. ओके. आणि प्रिंट पण भरपूर वेगवेगळे येतात. येणार. तुम्ही ओके. बल्कने वगैरे घ्याल तर तुम्हाला मिक्स प्रिंट्स येतील. कमीत कमी 8 ते 9 प्रिंट आहे एका ह्याच्यामध्ये. आणि मस्त. ह्या साइडला मग हे सगळे प्रिंट्स बदलत वाव, राहतात. ही एकदम अशी एकदम छान वाटते ही. राधाकृष्ण वाली बॅग आहे, ह्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. वाव. ह्याला पॉकेट सुद्धा आहे. आतमध्ये. Yes. आपण बघूया का एखादी? हो हो, आणि ह्याला पण आपली झिप मिळणार आहे. झिप आहे आणि पॉकेट सुद्धा आहे. ओ वाव, एकदम छान आहे. म्हणजे खूप सारं सामान पण राहू शकतं आणि प्लस इथे पॉकेट पण मस्त आहे. गिफ्टिंगला पण खूप चांगली आहे, वेडिंगला वगैरे जर द्यायचं आहे ना येस. तर खूप चांगली मी आहे. तुम्हाला दाखवते ही. वाव, प्रिंटच एवढी किती छान वाटते ती. आणि कुठे पण आपण कॅरी करू शकतो आरामात, कोणत्याही वेडिंगला functionला वगैरे, पण. इव्हन हा Yes. ट्रेडिशनल वेअरला खूप हा, चांगली खूप बॅग छान आहे. वाटते. एक ही आहे आपल्याकडे, ह्याच्यात 2 कलर्स आहेत आपल्याकडे, एक बेबी पिंक आहे ओके. आणि एक राणी पिंक आहे. अच्छा. हे बघ, See. दोन्ही मध्ये Wow. प्रिंट सेम आहे, पण मटेरियल थिक. येस, Best quality मटेरियल आहे. तर बेस्ट आहे. म्हणजे Best ते quality हातामध्ये घेतल्यावरच तो कपडा Feel येतो. जाणून येतोय. फील येतो. येस. आणि इथे फुल तुम्ही इथे सुद्धा बघू शकता की ह्याला चैन आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाहीये. आपलं कुठलंही Smooth- सामान एकदम smooth zip आहे. व्यवस्थित राहू शकतं. स्मूथ आणि झिप एकदम. इवन हाईट वाईज पण तुम्ही बघाल तर खूप छान वाटतं. आणि कलर तर एवढा छान वाटतो, तो बेबी पिंक मस्त वाटून येतोय. ओके, ही पण प्रिंट तुम्ही बघू शकता, खूप छान वाटते अशी. म्हणजे असं झाड आणि त्याच्यावरती अशी मोराची प्रिंट वगैरे आहे, त्यामुळे ते लुक एकदम खूप छान येतं. आणि हे दोन्ही बोथ साईडला आहेत. आणि प्लस ह्या बॅग मध्ये चैन आहे. आणि आपली चैन वाले आणि हे एक्स्ट्रा पॉकेट वाले त्याची रेंज काय आहे? ही साधारण 120 to 150 च्या अंडर आहे. ओके, छान आहे. आणि प्लस मटेरियल जसं मी सांगितलं, बट मटेरियल तर बेस्टच Yes. आहे याचं. अजून ह्याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन्स आहेत. त्यानंतर मग कॅनव्हास बॅग मध्ये एक आहे, सेम साईज मध्ये, फक्त हॉरिझॉन्टल आहे. ह्याला Okay. पॉकेट नाही आहे, पण ही पण स्टडी मटेरियल आहे, लॅपटॉप वगैरे साठी सेफ लॅपटॉप आहे. साठी वगैरे. हो. ओके, मग ह्याच्यामध्ये कसं आपल्याला प्रिंट्स वगैरे येतात, चैन पण आहे, येणार आहे. चैन ओके. आहे मस्त आहे. आणि थोडं कडक आहे फीलला. हा, Use. यूज साठी. त्यानंतर मग आपल्याकडे गिफ्टिंग साठी, पेंटिंग, इव्हन वर्कशॉप वगैरे साठी हा, पण हा. बरेच ऑप्शन्स आहेत. वाव. तर तुम्ही ह्याला डायरेक्ट पेंट वगैरे करून सेल आउट पण करू शकता, रिसेलिंग पर्पज, एक्झिबिशन्स वगैरे साठी, ओके. इव्हन वर्कशॉप वगैरे पण हे हा, करू हा, शकता. हा. लहान मुलांना खूप आवड आहे पेंटिंग साठी, येस, तर मस्त ते वाटते ही. free आणि time ह्याच्यामध्ये प्रिंट किती? 12 प्रिंट आहेत 12 आपल्याकडे. प्रिंट हो, मिळतील. ओके, खूप प्रिंट्स आहेत हे बघा, असे See, हा एक वारली वाले option पण आहेत, खूप छान आहे. वाव. बरेच हे डिझाईन्स आहेत. सध्या हे मंडाला आर्ट वगैरे हे याच्यामध्ये खूप यूज होऊ शकतं. हे इव्हन हे प्रिंटिंग बघा मध्ये. असे सीनरी वाले, इव्हन वेगवेगळे ऑप्शन्स Okay. आहेत, बरेच ऑप्शन्स आहेत. इव्हन पॅरेट वाले वगैरे आहेत. येस, खूप हे छान तुम्ही वाटतंय. बंचने पण घेऊ शकता, होलसेलने पण आहे हा, हा, हा. आणि रिटेलने सिंगल पीस पण घेऊ शकता तुम्ही. ओके. आणि आज सगळ्यामध्ये पॉकेट सुद्धा आहे. ओके, आपण आतमध्ये ओपन करून बघूया. अच्छा, हे बघ. ओके, छान आहे. आतमध्ये एक पॉकेट आहे आणि पूर्ण आतमध्ये पॉकेट विथ झिप आहे येस, आणि थिक मटेरियल आहे. मस्त आहे. हे ज्यांना कोणाला अशी पेंटिंग वगैरे ह्याची काहीतरी वेगळं तुम्हाला बघायचं असेल तर हे खरंच खूप छान ऑप्शन आहे. आणि आपल्या मुलांना कुठेतरी व्यस्त ठेवायचं असेल, ज्यांना पेंटिंगची आवड वगैरे आहे, तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्कीच येऊन व्हिजिट करा इथे. एक आपल्याकडे अशी टिफिनची बॅग पण आहे. येस, अच्छा, ह्याच्यामध्ये पण 2 पॉकेट्स आहेत. ह्याच्यामध्ये पण 2 पॉकेट आणि ह्याला झिप आहे. येस, ह्याच्या अगोदर आपण ब्लॅक वाली बघितलेली, त्याला झिप नव्हती.
ओके वाव सी त्याला zip आहे. टिफिन सुद्धा राहू शकतं, वॉटर बॉटल पण राहू शकते. इव्हन आपल्याला जवळपास कुठे जायचं असेल का तर त्याच्यासाठी सुद्धा ही कॅरी करायला खूप छान आहे. तर आता आपण बघितलं त्यांचं कलेक्शन, तर अजून पण खूप सारे कलेक्शन आहे ते आपण बघूया. तर अजून काय काय आहे आपल्याकडे? आता डिझायनर टोट्स चालू होतात. ओके. तर आपल्याकडे असे वेडिंगला वगैरे गिफ्टिंगला देण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. ओके. हे डिझायनर लेस आहे आणि विथ लटकन येईल तुम्हाला. याच्यात अच्छा. वेगवेगळे कलर्स आहेत. तुम्ही पाठी बघाल ना तर वेगवेगळे तुम्हाला कलर्स दिसतील. येस, ह्याच्यामध्ये ना? वेगवेगळे ह्याच्यात 12 कलर्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही- 12 Yes. कलर्स मिळणार. Bunch ओके. पण घेऊ आणि शकता. तुम्ही बघू शकता असं लटकन आहे त्याला, त्यामुळे ते असा लुक एकदम वेगळा आहे येतोय. हा मस्त वाटते ही. हे बघा असे वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चेन वगैरे चेन आहे, पॉकेट आहे आणि विथ झिप आहे. विथ झिप आहे. Yeah. ओके. आणि त्यानंतर मग साड्यांचे लेस वर्क वाले स्टार्ट होतात अच्छा. आपल्याकडे. ओके. ह्याच्यात लेसचा पॅच दोन्ही साईडला आहे. दोन्ही बाजूला आहे. येस. वाव, तुम्ही बघू शकता इथे असं एकदम छान वाटते ही. हे बोथ साईडला लेस आहेत आणि ह्याच्यामध्ये पण हे वेगवेगळे लेस मध्ये खूप छान वाटते ही. आणि ह्याला मॅच करून हँडल पण ग्रीन लेसने दिलेला आहे. ओके. अच्छा, हे हँडल प्लेन न राहता त्याला एक Yes. वेगळा टच दिलाय. आणि हे आत पण इथे ह्याच्यात पण पण छान pocket आहे. आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये पण पॉकेट आहे. हे हे सगळे सग- विथ झिप वाले आहेत. Yes. ह्याची रेंज काय आहे? ही 160 ला आहे. होलसेल 160. घेणार तर 125 रुपीज पर पीस. ओके. खूप छान. इथे हे ह्या लुक ह्याच्यामुळे एक वेगळा लुक आला त्या Yes. बॅगला. येस. आणि त्यानंतर- इथे मी काहीतरी वेगळी बॅग दिसते जी तुमची मला वाटतं मोस्ट सेलिंग Yes. आहे. ही घुंगरू बॅग आहे गेस ना? येस, आपल्याकडे रिअलिस्टिक घुंगरूवाले पण टोट बॅग्स आहेत, पण ते Okay. सध्या सोल्ड आउट आहेत. अच्छा. खूप चांगला रिस्पॉन्स आलाय त्या बॅग साठी. ते आता Okay. नेक्स्ट मंथ स्टार्टिंग पर्यंत रिस्टॉक होण्याचे चान्सेस आहेत आपल्याकडे. ओके. जर कोणाला माहिती नसेल तर मी सांगते, इथे जे घुंगरू जे दिसत आहेत तिथे आपल्याला ओरिजिनल घुंगरू मिळणार आहेत आणि प्लस इथे बॅगला Metalची सुद्धा कडी. मेटलची कडी आहे. किचन साठी. येस. आणि हे खूप छान वाटतं ज्यांना डान्स साठी वगैरे Yes. जे बॅग प्रेफर करतात त्यांच्यासाठी खूप छान वाटते आणि खूप म्हणजे एक बेस्ट सेलिंग मला वाटतं Yes. तुमचं प्रोडक्ट आहे हे. येस. आणि खूप छान. त्यानंतर मग नवरात्री लेस वाले आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ते मिनी बॅग आहे. ओके. ती जी साईज होती ती थोडीशी मोठी आहे, 14 हा, बाय हा, 16. हा. ही 14 बाय 12 साईज आहे, कॉम्पॅक्ट ओके. साईज. आता ह्याच्यामध्ये हे आणि अजून इथे मी प्रिंट बघितली ही पण आहे. एक किती कूल वाटते, अक्षरशः मस्त वाटते ह्याच्यावर ती. आर्टवर्क वगैरे पण करतात. ओके. हा ते- एम्ब्रॉयडरी वर्क, क्रॉस स्टिच ओके. वगैरे. हा, हा, तर हा, त्या हा. हिशोबाने तुम्ही सेल आउट पण करू शकता. ही सिंगल पॉकेट वाली आहे. ह्या सगळ्या बॅग्स ना अस्तर येणार आतमध्ये. ओके. हे सगळे डबल लाइनिंग वाले बॅग्स आहेत. हा, इव्हन हा, आत हा. पॉकेट पण आहे, पॉकेटला झिप सुद्धा आहे. येस. तर हे ओके. आपले इथे designer- पॉकेट पण आहेत, तुम्ही बघू शकता. ही तर झीप आहे, आतमध्ये पॉकेट प्लस इथे पण एक छोटी झीप आहे. मस्त. आणि प्लस ह्याच्यामध्ये हे पण आहे, अस्तर पण आहे. खूप छान आहे. आणि तुम्ही आतमध्ये साईज वाईज बघू शकता, आपलं खूप सामान राहण्यासारखं आहे. आणि प्लस ही फ्रंटला हे आहे ना, फ्रंटला एक मेन मेन पॉकेट पॉकेट आहे. आणि आत इंटरलॉक वगैरे पण केलेलं आहे. तर सेफ्टीसाठी स्टिचिंगचं काही Yes, टेन्शन काही नाही टेन्शन. घ्यायचं. आणि मी Yes. मघाशी नाही जास्त दाखवू शकले बिकॉज कलेक्शन खूप होतं, बट ह्यांच्या सगळ्या बॅग्स मध्ये हे इंटरलॉक तर आहे, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही की फाटेल किंवा Yes. काही व्हायचं काहीच टेन्शन नाही. त्यानंतर मग आपले डबल पॉकेट वाली बॅग्स आहे. Oh, ह्याच्यात wow, आपल्याकडे ही पण ऑफ छान व्हाईट होती, वाटते. Yes. पण आता आपण ब्लॅक मध्ये रिस्टॉक केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत आपल्याकडे? ह्याच्यात कमीत कमी 4 ते 5 कलर आहेत. वाव. ह्याच्यात पण आत अस्तर आहे येस. आणि 1.5 इंचाचा हँडल आहे लॉंग आणि वुडन बटन सुद्धा दिलेले आहेत. आणि सेफ्टीसाठी रोप सुद्धा लावलेले आहेत. येस. कारण एक वेगळं लुक आलेलं आहे खूप जणांची त्याच्यामुळे. कंप्लेंट असतात की सामान वगैरे पडतं तर आपण त्याला रोप सुद्धा रोप लावलेलं आहे. असे. वाव. ती लुक पण ऍक्च्युली त्याच्यामुळे खूप छान येते. आणि प्लस ती जी जागा आहे ती खूप छान वाटते की डबल पॉकेट. मल्टीपर्पज बॅग बोलतात. दिस हा, इज हा, काइंड हा. ऑफ कोरियन बॅग. Oh, हे खूप ट्रेंडी आहे सध्याच्या टाइमला. yes. इव्हन आपल्याकडे असे पिंक कलर्स, इव्हन ऑफ Wow, व्हाईट हा कलर्स मध्ये colour पण खूप आहेत. छान वाटतोय. सी. आणि प्लस ह्याच्यामुळे तर लुक तो अजून खूप छान ह्याच्यात आलाय. एक लव्हेंडर कलर, इव्हन स्काय ब्लू कलर, ऑलिव्ह कलर पण अवेलेबल आहे, पण Oh, ते wow. सध्या सोल्ड आउट आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता सध्या ही आहे 3 आपल्याकडे, color ही आहेत. व्हाईट मध्ये आहे. ह्याच्यात पण इव्हन ट्री वगैरे खूप एम्ब्रॉयडरी वर्क खूप करतात लोक. ओके. हा, म्हणजे ज्यांना करायचं येस येस. त्यांच्यासाठी खूप हॉबी ज्यांना चांगलं आहे हे ना त्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. येस. त्यानंतर मग आपले प्लेन टोट बॅगचे कलेक्शन स्टार्ट होतात. ओके. आपल्याकडे असे हाफ व्हाईट, हाफ कॉटन आणि हाफ जूट मध्ये पण आहेत. वाव, ते सगळे see. फक्त आपल्याकडेच आहे, जास्त हा, मी कुठे हे नाही जास्त नाही पाहिले Yes. कुठे, बिकॉज हे दिस इज काइंड ऑफ न्यू. येस. ज्यांना बघू raw- शकता खूप छान वाटतंय. आणि ते लुक वाईज तुम्ही जेव्हा हे घ्याल तेव्हा ती खूप छान वाटेल. ती मस्त आहे ही पण. ज्यांना नेचरशी जास्त हे आहे ना हा, love, हा, हा, ते हा. लोक असे नॅचरल प्रोडक्ट्स वापरतात. येस. खूप छान आहे. आणि अजून काय आहे ह्याच्या प्रिंट वाईज काय आहे अजून? प्रिंट आपल्या सध्या संपल्या, आता आपण प्लेन बॅग्स कडे ओके. जातोय.
आपल्याकडे प्लेन बॅग्स मध्ये पण 2 साइजेस आहेत. ती 14x12 आहे आणि Okay. 14x16 साईज आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला आतमध्ये इनर पॉकेट पॉकेट्स सुद्धा आहे. आणि ती पण झिप वाली आहे. येस, आणि Okay. फर्स्ट क्वालिटी कॉटन आहे. कॉटन मध्ये पण तुम्ही बघाल ना, Yes, मी बघितलं ते. ह्या कॉटन मध्ये आणि ह्या कॉटन मध्ये खूप फरक आहे सॉफ्टनेसचा. येस येस, ही खूप अशी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. खूप छान आहे. त्यानंतर ह्याच्यात आपल्याकडे विदाऊट चेन वाले पण ऑप्शन्स आहेत. त्याच्यात पण दोन्ही मटेरियल मध्ये फरक आहे. हा फर्स्ट क्वालिटी आणि हा सेकंड क्वालिटी. रफनेस तुम्हाला कळेल येस कॉटन मध्ये. येस. मग आपली ही रेंज काय, विथ झिप आणि विदाऊट झिप? हे प्लेन वाली आहे ती. प्लेन विदाऊट झिप घेणार तर रिटेल मध्ये 80 रुपीज आहे आणि Okay. होलसेल मध्ये 65. आणि wow. विथ झिप मध्ये साइजेस वर डिपेंड करतं. त्याचं 120 रिटेल आहे आणि 85 95 होलसेल आहे. ओके. आणि जर बंच 50-100 चा असेल तर मग अजून आपला रेट कमी होतो. ओके, आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही कलर ऑप्शन्स मिळणार आहेत येस, का? कलर्स वगैरे पण आहेत आपल्याकडे. 5-6 कलर्स आहेत. येस. असे बेबी पिंक आहे, येल्लो आहे, स्काय ब्लू आहे. वाव, तुम्ही ते कलर बघू शकता. भरपूर colors आहेत. Even black पण आहे. ब्लॅक मध्ये पण आहे. आणि मोस्टली आता सगळेजण Black ब्लॅक खूप प्रिफर करतात की सगळ्याच ह्याच्यावरती. बट हे कलर जे आहेत ना, ते पण Vibrant खूप color आहेत. म्हणजे खूप छान आहेत. भन्नाट कलर्स आहेत ह्यामध्ये. काही जण एस्थेटिक कलर्स खूप मागतात, तर हा, हा, त्यासाठी हा. आपल्याकडे ब्राईट कलर्स खूप जातात. वाव, सी तुम्ही ते बघू शकताय. झीप मध्ये सुद्धा कलर्स खूप आहेत ह्यामध्ये. तर अजून ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे? याच्यात मग नंतर ब्लॅक विथ झिप आहे आणि विदाऊट झिप आहे आणि त्यानंतर Okay. मग एक्सेल डबल एक्सेल साईज चालू होते. ओके, मग ही जी आहे ते मला वाटतं साईज सेम आहे. सेम 14x16. साईज आहे. ओके, फक्त विथ झिपचा ऑप्शन आहे त्याच्यात. अच्छा. ओके. त्यानंतर मग आपली सर्वात सेल-आउट हा आपला फर्स्ट प्रोडक्ट आहे शॉपचा, जिथून आपण Oh दुकान my चालू God. केलंय. वाव. ह्याच्यात 25 ते 20 किलो सामान आरामात येतं. सी तुम्ही बघू शकता ती बॅगची साईज. हे टाईड आहे, टाईड आय पॅटर्न आहे. तुम्ही दिस इज काइंड ऑफ बीच बॅग. ओके. तर तुम्ही मार्केटिंगला पण युज करू शकता. येस, खूप छान आहे. आता ह्याच्यामध्ये झिप नाही झिप मिळणार नाहीये. आपल्याला. एक्सेल डबल एक्सेल साईज मध्ये झिप नसते, कारण आपण सामान कशीही टाकतो. येस झिप येस पटकन तुटून जाते. ओके. तर हे सगळे बॅग्स विदाऊट झिप वापरले जातात, जे मोठे असतात. सी तुम्ही बघू शकता, खूप एकदम म्हणजे एवढी मोठी आहेत की सामान इझिली आपलं त्याच्यामध्ये त्याच्यात पण राहणार. बरेच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. Okay. इव्हन आता टोट बॅग मध्ये स्लिंग बॅग असते, तर ह्याला आपण कॉर्नरला बोट सारखं शेप देतो, शिप हा, हा, सारखं. हा. सामान टाकलं ना तर खालून हे पाकेल. अच्छा, ओके. आणि म्हणजे इथे मध्ये ते प्रेस boat बटन shape आहे. येणार Yes. त्याच्यामध्ये. आणि इथे मध्ये तू म्हणालीस की प्रेस प्रेस बटन बटन सुद्धा आहे. ओ वाव, सी म्हणजे ज्यांना कोणाला वाटत असेल की Yes. काहीतरी बटन किंवा काहीतरी हवं झीप वगैरे, तर त्या हे हिशोबाने खूप पण चांगलं आहे. आणि जर जास्त सामान नाही टाकलं तर मग पोटली सारखं शेप देणार. ओ वाव, म्हणजे एका बॅग मध्ये आपण पाहिजे त्या बरेच पद्धतीने variant तुम्ही आपण कसे युज करू use शकता, वेअर करू शकता खूप छान आउटफिट आहे. नुसार. त्यानंतर मग आपल्याकडे असे मोठे पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट्स वगैरे साठी हा, हवे हा, आहेत तुम्हाला, हा, हा. तर मग त्यासाठी हे पण मला bags वाटतं हे आहेत. मोस्टली जे हे असतात ना, आपण A3 size. डिझायनर किंवा जे आर्किटेक्चर वगैरे आर्टिस्ट लोक येस, त्यांना pad वगैरे टाकायला पण चांगलं हे आहे. खूप चांगलं ऑप्शन आहे. तिथे शोधत असतात की असे मोठे बॅग्स मोठ्या कुठे bags, मिळतील. yes. सो प्लास्टिक पेक्षा मला वाटतं हा पर्याय खूपच उत्तम आहे. आणि आणि चांगलं प्लस फॅब्रिक पण चांगलं फॅब्रिक आहे. चांगलं आहे, प्लस त्याचं क्वालिटी तर चांगली आहेच. आणि प्लस तुम्ही बघू शकता की जी शिलाई आहे ती पण एवढी हे आहे की त्यात वजन जे आहे ते तुमचं आरामात चांगल्या पद्धतीने राहू शकतं. येस. त्यानंतर हे मग कलर्स आपल्याकडे- आहेत त्यामध्ये? नाही, हा दुसरा पॅटर्न आहे. आपण मगाशी ब्लॅक कलरची हा, टोट हा, बॅग हा, हा. बघितलेली, त्याच्यातच मोठी साईज आहे. सेम Okay. मटेरियल, फक्त साईज आणि ह्याच्यामध्ये पॉकेट आहे. येस. छोटी Wow. बॅग बघितलेली ना 80 वाली, हा, हा, हा. त्याच्यातच फक्त See, मोठी तुम्ही साईज बघू शकता, खूप छान वाटते. ती मी एक तुम्हाला अशी पण दाखवते की मोठे बॅग्स आपल्याला कसे वाटतील. सी, हे 2 पॉकेट्स आहेत, त्याच्यामुळे तर अजून म्हणजे आपलं कम्फर्टेबल सगळं सामान राहण्यासारखं आहे. ते खूप छान आहे. मला तर ही ब्लॅक वाली तर खूप आवडली, मस्त आहे. ओके, ही जी मला एवढी मोठी बॅग दिसते ही एक्झॅक्टली काय आहे? ही वारली डिझाईन कॅनव्हासची बॅग आहे. ओके. आपल्याकडे एक्सेल डबल एक्सेल साईज मध्ये आहे. ह्याच्यात तुम्ही खूप सारं सामान कुठे गावी वगैरे घेऊन जायचं, हा, इव्हन हा, हा. गिफ्टिंगला पण चांगलं आहे. खूप Wow, छान आहे. रेअरली मिळते, कारण कॅनव्हास Actually मध्ये ब्लॅक एवढी- कलर मध्ये हा. जास्त बॅग अवेलेबल नाही. मग ह्याची प्रिंट वगैरे ही जी कॅनव्हास स्क्रीन प्रिंट आहे, वॉशेबल आहे, बट शक्यतो रफ वॉश नका करू. ओके. आणि बेस वगैरे सगळीकडे ट्रिपल अँगल पूर्ण प्रिंटेड हे आहे, आहे, yes. फक्त फ्रंट आणि बॅकला नाहीये. ओके. विथ झिप आहे आणि अच्छा. चांगली क्वालिटी आहे. येस, तुम्ही ते बघू शकता की ह्याला झिप सुद्धा आहे, त्यामुळे तुमचं जेवढं काही जास्त सामान असेल, काही असेल, तर ते आरामात ह्याच्यामध्ये राहण्यासारखं आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये आपल्या ह्या साईज मला ज्या आहेत त्या छोट्या दिसतात. ह्या आपल्या Yes. टिफिन बॅग्स आहेत, right? येस, आपल्याकडे जूट आणि कॅनव्हास मध्ये टिफिन बॅग सुद्धा आहे. स्टार्टिंग Okay. रेट 50 आहे, त्याचं पण Wow. होलसेल रेट 35 पर्यंत होऊन जाईल, जर तुम्ही होलसेलने घ्याल.
सी तुम्ही ते बघू शकता, कलर्स वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. हे पण आहेत कलर्स. वाव, हे सगळे अंडर 50 वाले आहेत. मग पुढे 80 वाले कलेक्शन स्टार्ट होतात. ओके, म्हणजे हे सगळे आहेत हे 50 वाले होते, आता 50 80 वाले आहेत. इव्हन बटरफ्लाय वगैरे गर्ल बॉईज दोन्ही यूज करू शकतात. वाव, मस्त आहे. आणि हे ह्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे. येस, हे जुको मटेरियल आहे, कॅनव्हास आहे प्रिंटेड, बरेच प्रिंट आहेत त्याच्यात पण. ओके, तुम्ही ते प्रिंट बघू शकता. प्रिंट तर एवढे ज्यांना सिम्पल पाहिजे, एस्थेटिक हा. काइंड ऑफ, तर ते असे प्रिंट्स यूज करतात, नेचर वाले. आता ह्याच्यामध्ये मला वाटतं ही हॉरिझॉन्टल आहे. येस, ओके, ह्याच्यामध्ये तुमचं टिफिन बॉटल हे दोन्ही पण सगळं राहू राहील, शकतं. आणि तुम्ही याच्यामध्ये कॅनव्हास प्रिंटिंग बघू शकता की एवढी खूप छान आहे ती. आणि ही बोथ साइडला आहे, नॉट अ वन साइड, ही दोन्ही बाजूला आहे ती. ह्याची प्राइस काय म्हणाली? हे साधारण 120 150 हे सगळे रिटेल रेट आहे. होलसेल रेट सगळं वेगळं आहे. ओके, आणि हे जे आहे इथे आपण बघतोय असे क्यूट क्यूट हे बॅग, सिल्वर फॉइल वाले बॅग्स आहेत. ओके, ज्याच्यात जेवण वगैरे गरम राहतात. वाव, सी तुम्ही अशामध्ये काही शोधत असाल तर हे पण आहे इथे, की तुमचं टिफिन गरम तसाच राहू शकतं. आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स, प्रिंट पण खूप सारे आणि हे ऑप्शन्स सगळे आहेत. वॉटरप्रूफ आहे. इव्हन पुढे पॉकेट पण मिळेल तुम्हाला. येस, बरेच मुलांसाठी पण बरेच ऑप्शन्स आहेत, कलर ऑप्शन्स. मला ते बघितल्यावरच हे झालं की नक्की हे बॅग्स काय आहेत. खूप छान आहे. तर अजून पण त्यांच्याकडे कलेक्शन आहे, ते आपण बघूया. इव्हन आपल्याकडे हा बॅग पण एक खूप जातो. हा लेदर बॅग आहे. ओके, स्टेटमेंट लुक देतो ऑफिस वगैरेला कोणाला. येस, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि ह्याच्यात फक्त ऑफ व्हाईट कलरच आहे, कारण बेल्ट साठी तोच कलर सूट होतो. वाव, सी काय लुक येतोय ह्याच्यामध्ये. खूप छान वाटतं. ह्याची रेंज काय आहे? 200 ला आहे. 200 ला आहे. ओके, टिफिन कलेक्शन मध्ये सर्वात चांगले म्हणजे स्टडी मटेरियल आहे, हाय क्वालिटी ऑफ कॉटन. येस, सी इथे तुम्ही बघू शकता, इथे खूप सारे वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा बॅग्स आहेत. सी त्याची प्रिंट पण एवढी खूप छान वाटते प्रत्येक ह्याची. ह्याची रेंज काय आहे तरी? 250 ला आहे. 250 ला. हे बॅग्स तुम्हाला खूप वेगळे वाटत असेल तर आपण जाणून घेऊया की ही बॅग्स नक्की काय आहे. हे सगळे बॉटल बॅग्स आहेत. ओके, 1 लिटर 2 लिटर तुम्ही आरामात ठेवू शकता. येस, कोणाला जर बॉटल बॅग्स असे घ्यायचे असेल तर हे सुद्धा ऑप्शन्स इथे तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रिंट आहे आणि ती प्रिंट एवढी क्लासिक वाटते त्याच्यामध्ये. सी खूप छान वाटते. कॅनव्हास प्रिंट मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ह्याची रेंज काय आहे? ही 80 रुपीजला. 80 रुपीजला. वाव, तर इथे आपलं हेम कलेक्शन स्टार्ट होतंय सध्या. तर ही चेस्ट बॅग आहे, क्रॉस बॉडी पण बोललं जातं याला. याच्यात आपल्याकडे जुको मटेरियल मध्ये प्लेन बॅग सुद्धा ही युनिसेक्स आहे, बॉईज गर्ल दोन्ही वापरू शकतात. आणि याच्यात कलर ऑप्शन्स पण आहेत आपल्याकडे बरेच. याच्यात 12 ते 9 कलर्स आहेत आपल्याकडे. आणि ह्याला 5 कंपार्टमेंट्स आहेत. लाईक पुढे एक आहे, इव्हन इथे या कंपार्टमेंट मध्ये 2 आहे. आणि आतमध्ये एक छोटं पॉकेट आहे. आणि इथे पण एक आहे. तर याच्यात तुम्ही बॉटल वगैरे पण ठेवू शकता. येस, ती तेवढी स्पेशियस आहे. आणि ह्याच्यामध्ये तू म्हणालीस की 15-20 कलर्स आहेत. ओके, सी तुम्ही बघू शकता की एकदम मस्त क्लासिक लुक वाटतं आणि सध्या ही ट्रेंडिंग मध्ये आहे. तर अजून पण अशा बॅग्स मध्ये कलेक्शन आहे. तर अजून आपल्या ह्याच्यामध्ये काय काय कलेक्शन आहे? आपल्याकडे बॅकपॅक पण आहे. बॅकपॅक मध्ये वेगवेगळे प्रिंट्स येतील तुम्हाला. ओके, ही स्मॉल साईज आहे. इव्हन बिग साईज मध्ये पण आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. आणि मल्टी कलेक्शन वेगळं वाटतंय आणि खूप युनिक आहे इथे. आणि आपल्याकडे वेस्ट बॅग सुद्धा आहे. वेस्ट बॅग मध्ये पण बरेच ऑप्शन्स, कलर प्रिंट्स वगैरे येतात. हे जकार्ड फॅब्रिक आहे. याचे 4 कंपार्टमेंट्स आहेत. ओके, सी तुम्ही बघू शकता 1 2 आणि मला वाटतं इथे 3 आणि इथे बॅक साईडला एक 4. हे असे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत की जे आपण असे यूज करतो. वाव, आणि ह्याच्यामध्ये प्रिंट्स वगैरे आहेत भरपूर. हे आपल्याकडे बदलत राहतात, 3-3 दिवसात प्रिंट्स वगैरे येत राहतात. ओके, सी द मटेरियल मी तुम्हाला सांगते, मटेरियल तर एवढं छान आहे. तुम्ही हाताला हात लावल्यावरच ते किती सॉफ्ट आहे कळून येत आहे. आणि प्लस हे जे प्रिंट आहेत, हे प्रिंट खूप छान आहेत. आणि त्यानंतर आपल्याकडे स्लिंग बॅग सुद्धा आहेत. हे लेडीज लोक भरपूर वापरतात. याच्यात पण मल्टी डिझाईन्स आणि मल्टी कलर्स ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. याच्यात पण 4 ते 5 कंपार्टमेंट आहेत. वाव, अशी कॉइन साठी छोटे पॉकेट्स पण आहेत त्याच्यात. छोटे छोटे हे मस्त वाटतात वेगवेगळे. आणि हे असं आपण सध्या शोधत असतो की एकदम मोठ्यापेक्षा असं कुठे पटकन जाऊन कॅरी करता येईल. आणि कॉटन मध्ये पण आपल्याकडे एक आपलं ओन प्रोडक्ट आहे. हे फक्त आपल्याकडेच आहे. आत पॉकेट सुद्धा आहे, अस्तर आहे, पाइपिंग केलेलं आहे. आणि तुम्ही डिझाईन वगैरे पण ओन करू शकता. ह्याच्यात पेंटिंग वगैरे भरपूर जण करतात. इव्हन बॉईज लोक पण हे कॅरी करू शकतात. शर्ट वगैरे मध्ये खूप चांगला लुक देतो. ओके, तर आपल्या स्टॉलचा टायमिंग काय आहे? सकाळी 11 ते 9 ऑल डेज ओपन असतं. ओके, आणि
लोकेशन काय सांगशील? तुम्ही शुश्रूषा हॉस्पिटल वरून सरळ सरळ आलात ना त्या गल्ली दादर चौपाटीच्या लेनला तर हां. तुम्हाला समोर योगेश्वरी मेडिकल दिसेल. तर ओके. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपण दुकान लावतो. तर तुम्ही बघितलंच असेल इथलं टोट बॅगचं कलेक्शन एवढं अप्रतिम आहे. तर तुम्ही नक्कीच येऊन एकदा इथे व्हिजिट करा. आणि हे एका मराठी आई आणि मुलीने चालू केलेला व्यवसाय आहे. आपण मराठी आहोत तर त्यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. तर तुम्हाला या कलेक्शन मधलं कोणतं कलेक्शन तुम्हाला आवडलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.